कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 हरी जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण जय राम हरे जय राम हरि 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 जय राम कृष्ण रूप पाहता लोचली सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम जय श्री राम सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाहीतरी गेला जन्म वाया नाहीतरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावते दुरी करिता बरोबरे दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावते दुरी करिता बरोबरे दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवते भवाचे पुरे वाहवसे
भवाचे पुरी वाहवसी काही न लगे एक भावचे कारण काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावचे कारण काही न लगे एक भावची कारण तू का म्हणे आन विठोबाचे तुका म्हणे आन विठोबाचे तुका म्हणे आन विठोबाचे करिता बरोबरी दुरावत दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावत दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरी वाहवते भवाचे पुरी वाहवसी भवाचे पुरी वाहवसी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 जगद्गुरु महाराज की जय, श्री संत नामदेव महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, अपने माता पिता की जय, जगदंतन की जय. विठाला 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 संग तू तुम्हासी भजारे विठ्ठला संग तू तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वावसे. प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी श्री संत जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणांचा जवळपास सर्वांच्या पाठांतरातला अभंग मी या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशी अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय आज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला काहीतरी सांगतात. लक्ष देऊन ऐका सर्वांनी. तुकोबराय म्हणतात सांगतो तुम्हाशी, तुम्हा आम्हाला सांगतात तर काय भजा रे विठ्ठला, तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, तुम्ही त्या पांडुरंगाला भजा. लोक म्हटले महाराज जर आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं नाही तर त्यामध्ये आमचं नुकसान काय. तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला एवढा सुंदर नरदेह मिळालेला आहे कशासाठी, त्या देवाच्या भजनासाठी मिळालेला आहे. आणि एवढा सुंदर नरदेह मिळून जर तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं नाही तर महाराज म्हणतात मिळालेला जो जन्म आहे तो वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. लोक म्हटले महाराज ठीक आहे आम्हाला पटलं, तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे,
आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करण्यासाठी तयार आहे. पण का हो, त्या पांडुरंग परमात्म्याचं जर भजन करायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही ज्या संसाराची भरोवरी करता त्या संसाराला थोडं बाजूला ठेवा आणि भगवंताचं नामस्मरण करा. का? कारण तुकोबराय एवढी भक्ती होणं आपल्याकडून शक्य नाही. तुकोबरायांनी पांडुरंगाची भक्ती करताना असं म्हटलेलं आहे, जाळोनी संसार बैसलो अंगणी. आपल्याला तेवढा अवघड उपाय सांगितलेला नाही. साधू संतांनी सोपा उपाय सांगितलेला आहे. कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम. आपण काम करत जरी असलो तर आपल्या काम असतं हाताला, पण तोंडाला काही काम नसतं. महाराज म्हणतात हाताने काम करा आणि तोंडाने भगवंताचं नाव घ्या, कारण यामध्ये सुद्धा आपण पांडुरंगाचं भजन करू शकतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की करिता भरोवरी दुरावसे दुरी आणि भवाची हे पुरी वावसे. तुम्ही जेवढं म्हणून पांडुरंग परमात्म्याला बाजूला करसाल आणि संसाराला आपलंसं करसाल तेवढा हा संसार तुम्हाला पांडुरंग परमात्म्यापासून दूर करतो. आणि एक दिवस असा येईल की तुम्ही या भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जाल. लोक म्हटले महाराज ठीक आहे, आम्हाला पटलं, आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायला तयार आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, आपण जर एखाद्या महिला मंडळीला म्हटलं की ताई चला ना तुम्ही भजनाला, आई चला ना तुम्ही पांडुरंग परमात्म्याच्या वारीला, त्या आयांचं उत्तर फार गोड असतं महाराज. त्या आया सांगतात महाराज आम्हाला 3 पोरी आहेत, दोघीचं लग्न झालं, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी देवदेव कराय मोकळी. तू मोकळी कवा होती माय? ज्या वेळेस तुझ्या 3ऱ्या पोरीचं लग्न होतं ना होतं, पहिली बाळांपणाला घरी येते. म्हणजे मोकळं होणं शक्य नाही. हा संसार आहे, या संसारामधून कोणताही माणूस मोकळा होत नाही. पण महाराज मी नेहमी सांगत असतो, या संसारातून कोणताच माणूस आतापर्यंत मोकळा झालेला नाही. पण लक्ष देऊ नये का, हा संसार प्रत्येकाला मोकळं केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हा संसाराचा धर्म आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही काय करा तर संसाराला थोडा बाजूला ठेवा आणि पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. लोक म्हटले महाराज ठीक आहे, आम्हाला कळालं, आम्ही तर पांडुरंग परमात्म्याचं भजन करायला तयार आहे. पण का हो, त्या पांडुरंग परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल तर त्यासाठी काही उपाय तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये त्याचा उपाय सांगितलेला आहे, त्याचं उत्तर दिलेलं आहे. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, त्या पांडुरंग परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल, आपल्या हृदयामध्ये साठवायचं असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. फक्त मी म्हणतो तेवढं करा. काही न लगे एक भावची कारण. त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर अंतकरणामध्ये भाव लागतो. भाव म्हणजे अंतकरणामध्ये शुद्ध प्रेम लागतं. का? कारण सहजासहज भेटायला महाराज तो काय बाजारातला भाजीपाला आहे का? तुकडोजी महाराजांनी एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे महाराज, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. त्या देवाला आपलंसं करण्यासाठी अंतकरणामध्ये शुद्ध भाव लागतो आणि हे खोटं वाटू देऊ नका. तुकोबाराय सांगतात मी माझ्या पांडुरंग परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची. असा या अभंगाचा शब्दशः सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 ऐका, सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय आज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला काहीतरी सांगतात. लक्ष देऊन ऐका सज्जन हो. जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही जन्माला आलेले आहोत, देवही जन्माला आलेले आहेत आणि साधू संतही जन्माला आलेले आहेत. परंतु प्रत्येकांना जन्माला यायचं कार्य हे वेगवेगळं आहे. साधू संताला जन्माला यायचं कार्य वेगळं आहे, तुम्हा आम्हाला जन्माला यायचे कारण वेगळे आहेत आणि देवाला जन्माला यायची कारण वेगळे आहेत. का वेगळे आहेत याचे शास्त्राने 3 कारण सांगितलेले आहेत. प्रत्येकाच्या जन्माला यायचे कारण हे वेगवेगळे आहेत. का? कारण प्रत्येकाचं जन्माला येण्याचं कारण हे प्रत्येकाच्या प्रारब्धावर ठरलेलं आहे. म्हणून जगाच्या पाठीवर देवाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे, तुमचं आमचं प्रारब्ध वेगळं आहे आणि साधू संतांचं प्रारब्ध वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे म्हणून जन्माला येण्याचे कारण सुद्धा वेगवेगळे आहेत. लक्ष देऊन ऐका, देवाला जन्माला यायची कारण वेगळे आहेत, साधू संताला जन्माला यायची कारण वेगळे आहेत आणि तुम्हा आम्हाला जन्माला यायची कारण वेगळे आहेत. का?
कारण देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीच्छा प्रारब्ध आहे. तुमचं आमचं जे प्रारब्ध आहे ना ते अनिच्छा प्रारब्ध आहे, आणि साधू संतांचं जे प्रारब्ध आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. लक्ष देऊ नाही का? अनिच्छा प्रारब्ध कशाला म्हणतात? आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला जन्माला यावं लागतं, आणि आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला इथून निघून जावं लागतं. याला सोप्या भाषेत अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. कारण या जगाच्या पाठीवर एकही व्यक्तीला मरावं वाटत नाही. हे थोडं अवघड झालं महाराज. याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो, मरण तर फार दूरची गोष्ट राहिली. साधा मरण शब्द जरी ऐकला तर तळपायातल्या मस्तकामध्ये जाते. त्यासाठी प्रमाण आहेत, माझ्या बुद्धीचं सांगत नाही. आगा मरा बोलणं साहती. साधा मरण शब्द जरी ऐकला महाराज तर तळपायातल्या मस्तकामध्ये जाते. पण मी याच्या पुढचं सांगेल तुम्हाला, आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला मरावं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुमचं आमचं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. इच्छा नसताना सुद्धा जन्माला यावं लागतं आणि इच्छा नसताना सुद्धा मरावं लागतं. पण साधू संतांचं जे प्रारब्ध आहे ना ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. साधू संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. परंतु जे देवाचं प्रारब्ध आहे ते देवाचं प्रारब्ध परीच्छा प्रारब्ध आहे. का? कारण भगवंताच्या बाबतीत जर बोलायचं झालं महाराज तर या जगामध्ये साधे झाडाचे पानं जरी हलवायचे असतील तर त्या देवाची सत्ता लागते महाराज. वृक्षाचे पाने हाले जाचे सत्ता, वृक्षाचे पाने हाले जाचे सत्ता, वृक्षाचे पाने हाले जाचे सत्ता, वृक्षाचे पाने हाले जाचे सत्ता. हिले अनंत तुझ पदे वृक्षाचे पाने आले जाचे सत्ता, वृक्षाचे पाने आले जाचे सत्ता, वृक्षाचे पाने हाले जाचे सत्ता, वृक्षाचे पाने हाले जाचे सत्ता. ज्या पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेशिवाय साधं झाडावरचं पान सुद्धा हलू शकत नाही. मग तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही असं सांगता की देवाचं प्रारब्ध परीच्छा प्रारब्ध कसं काय? त्याचं उत्तर असं आहे, भगवंत स्वतः सर्व काही करू शकतो. पण मी जबाबदारीने बोलतो, तुम्ही कितीही ग्रंथ उघडून बघा, तुम्हाला आतापर्यंत भगवंताने स्वतः अवतार घेतला असं कुठं आढळून आलेलं नसेल. ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती ग्लानी होते, संकट वाढतात, त्या त्या वेळेस ही पृथ्वी माता गायीचं रूप धारण करते आणि भगवंताकडे जाते आणि विनंती करते की देवा तुम्हाला या पृथ्वी तलावरती अवतार घ्यावा लागणार आहे. का? कारण या पृथ्वी तलावरती पापाचा भार वाढलेला आहे आणि तो पापाचा भार मला सहन होत नाही. म्हणून तुम्ही काय करा तर या पृथ्वी तलावरती अवतार घ्या. आणि त्यावेळेस भगवंत अवतार घेत असतात. हे जर नसल पटत तर माझ्या तुकोबराईचं प्रमाण देऊन तुम्हाला सांगतो. माझे तुकोबराई एका प्रमाणामध्ये असं सांगतात की हा जो देव नावारूपाला आलेला आहे ना हा सहजासहज नावारूपाला आलेला नाही, त्यांना आणावं लागलेलं आहे महाराज. आणि याला रूपाबळे आणि करुणी खडे हरिदासी करुणी खरे, हरिदासे हरिदासे
तुकोबरायांचं गोड प्रमाण आहे. तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, आणि येला रूपाबळे करोनी खळे हरिदासी. तो भगवान परमात्मा नावारूपाला आलेला आहे, कारण साधू संतांच्या आग्रहाने नावारूपाला आलेला आहे. खळे म्हणजे अट्टहासाने, आग्रहाने त्या देवाला नावारूपाला आणावं लागलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं काय, देवाला आणावं लागतं. साधू संताला आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात, परंतु तुम्हा आम्हाला यावंच लागतं. का यावं लागतं याचे साधू संतांनी शास्त्राने प्रामुख्याने महाराज 3 कारणं सांगितलेले आहेत. कोणकोणते? एक, तुमचं आमचं पाप शिल्लक राहिलं म्हणून जन्माला यावं लागतं. दुसरं कारण, तुमचं आमचं वासना शिल्लक राहिली म्हणून जन्माला यावं लागतं. आणि तिसरं कारण कोणतं असेल तर तुमचं आमचं कर्म शिल्लक राहिलं म्हणून जन्म आहे. पण का हो महाराज, साधू संतांच्या जीवनामध्ये पाप, वासना, कर्म हे शिल्लक राहत नाही का? लक्ष देऊन ऐका. साधू संतांच्या जीवनामध्ये सुद्धा पाप आहे, वासना आहे, कर्म आहे, पण त्यांच्या जीवनात ते शिल्लक राहत नाहीत. का? त्याचं कारण असं आहे, साधू संतांनी त्यांच्या जीवनामधले पाप, वासना, कर्म हे त्याच जीवनात संपवून टाकलेले आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये पाप, वासना, कर्म हे शिल्लक राहिले म्हणून आपल्याला जन्माला यावं लागतं. साधू संतांनी त्यांच्या जीवनातले पाप, कर्म आणि वासना त्याच जन्मात कसे संपवून टाकतात, उदाहरणासहित तुम्हाला सांगतो. भजन करा. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, तुम्हा आम्हाला जन्माला येण्यासाठी प्रामुख्याने शास्त्राने पहिलं कारण सांगितलेलं आहे, ते म्हणजे पाप. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. महाराज, पाप आणि पुण्य ज्यावेळेस समान असेल त्यावेळेस शास्त्राने असं सांगितलेलं आहे की मानवाला म्हणजे माणसाला मानवी देह मिळत असतो. ज्यावेळेस पाप पुण्य समान होत असतं त्यावेळेस. म्हणजे तुम्हा आम्हाला जन्माला येण्यासाठी पहिलं कारण पाप आहे. साधू संतांच्या जीवनामध्ये पाप शिल्लक राहत नाही का? तर त्यांच्या जीवनामध्ये पाप सुद्धा शिल्लक राहत नाही. का शिल्लक राहत नाही याचं कारण सांगितलेलं आहे. तुकोबरा एका ठिकाणी सांगतात की साधू संतांनी त्यांच्या जीवनातले पाप हे भगवंताच्या नामाग्नीमध्ये जाळून टाकलेले आहेत. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप आणि लागो निधी पाप पुण्य लागू निधी पाप हे पुण्याला गोडी पाप पुण्याला गोडी पाप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दीपाप पुण्या लागोने दीपाप पुण्या. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका गोडी म्हणे पाप पुण्यांगा लागून दी पाप पुण्यांगा. वा, तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो नेदी पाप पुण्य अंगा. आमच्याही जीवनात पाप आहेत, पण आम्ही भगवंताच्या नामाग्नीमध्ये आमच्या जीवनातले सर्व पाप नाहीसे करतो. लोक म्हटले, महाराज ठीक आहे, आम्हाला पटलं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आलेले पाप, झालेले पाप हे भगवंताच्या नामाग्नीमध्ये जाळून टाकतात. पण का हो, आमचा तुम्हाला प्रश्न आहे, आमच्या जीवनामध्ये काय कमी पाप झालेले आहेत का? अहो, आम्ही एवढे पाप करतो, एवढे पाप करतो, न कळत तर आमच्या हातातून घडतात. पण सामान्य व्यक्ती जाणून बुजून सुद्धा पाप करतात. बरोबर आहे? न कळत तर आपल्या हातातून पाप घडत असतात, पण सामान्य व्यक्ती जाणून बुजून सुद्धा पाप करत असतो. आणि त्यावेळेस एका साधकाने प्रश्न विचारला, तुकोबर आहे, आम्ही काय कमी पापी आहोत का? अहो, आम्ही साधं कीर्तन ऐकायला जरी गेलो तर कीर्तन संपल्याच्या नंतर तिथल्या भजण्याची चप्पल चोरून आणतो. म्हणजे आमच्या जीवनात काय कमी पाप आहेत का? तुकोबराय ते याच्या पुढे जाऊन सांगतात, तुकोबराय सांगतात, तुमच्या जीवनामध्ये जाणून बुजून नाही, न कळत नाही, जाणून बुजून जरी पाप झाले असतील आणि ते पाप
तुमच्या डोळ्याला दिसल एवढ्या मोठ्या डोंगरा एवढे जरी झाले असतील तर महाराज म्हणतात एवढे जरी पाप जाळायचे असतील तर त्यासाठी माझ्या भगवंताचं एक नाम पुष्कळ आहे. नाम घेता विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे. एवढा अधिकार माझ्या भगवंताच्या नावामध्ये आहे. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगेल माझ्या भगवंताच्या नामामध्ये किती ताकद आहे. माझ्या भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. ज्या प्रभू श्री रामचंद्राचा जन्म उत्सव चालू आहे ना त्या प्रभू श्री रामचंद्राच्या नावामधलीच ताकद तुमच्या समोर मांडतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भगवंताचं नाव किती पॉवरफुल आहे. त्या अगोदर भजन करा. विठ्ठल 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 वा. माझ्या भगवंताचं नाव जीवनामध्ये तुम्ही एकदा जर घेतलं ना तर माझ्या भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे महाराज की माझ्या भगवंताचं नाव जीवनात एकदा जरी चुकून मुखात आलं तरी माझे भगवंत त्याला आपल्या डोक्यावर घेतात. एवढी ताकद भगवंताच्या नावामध्ये आहे. सुंदर दृष्टांत तुमच्या समोर मांडतो, लक्ष देऊन ऐका. काय झालं, एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते. एकाला देव आवडत होता आणि एकाला देव आवडत नव्हता. तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगतो. एक होता दादा देवप्रेमी आणि एक होता देशी प्रेमी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, एकाला देव आवडत होता आणि एकाला देव आवडत नव्हता. आणि काय झालं माया हो, एक दिवस त्या गावामध्ये एक साधू महात्मा आला आणि ज्याला देव आवडत होता ना तो पटकन त्या महात्म्याकडे गेला, त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांना नमस्कार केला आणि त्यांना एकच विनंती केली. काय म्हणे, महाराज आज तुम्ही आमच्या गावामध्ये मुक्काम टाका. तुमच्या राहण्याची, जेवण्याची, झोपण्याची सर्व व्यवस्था मी पार पाडतो. फक्त एकच करा, आमच्या गावामध्ये मुक्काम टाका आणि तुम्ही संध्याकाळचं हरिकीर्तन करा. त्या साधूंनी, त्या महात्म्याने त्या व्यक्तीकडे पाहिलं. कपाळाला गोपीचंदन टिळा होता, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती आणि त्या साधूंना असं वाटलं की हा सज्जन माणूस आहे आणि त्या साधू महात्म्याने सुद्धा होकार दिला. आणि ऐका माया हो, संध्याकाळचं कीर्तन झालं. संध्याकाळचं कीर्तन झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं ठरल्याप्रमाणे त्या महात्म्याला आपल्या घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर त्यांची राहण्याची व्यवस्था केली. महाराज रात्रीला तिथं मुक्कामी राहिले. सकाळी उठले, स्नान वगैरे केलं, देवपूजा वगैरे झाली आणि भोजन वगैरे झालं आणि ते महाराज, तो महात्मा त्या गावातून निघण्यासाठी महाराज निघाला. पण तेवढ्यात काय झालं, त्या साधू महात्म्याने एक निरीक्षण केलं. ज्या व्यक्तीच्या घरी ते मुक्कामाला राहिले होते ना त्या व्यक्तीचा एवढा सुंदर बंगला होता बाबा की पाहावं आणि दृष्ट लागावं एवढा सुंदर बंगला होता. परंतु महाराजांनी एक निरीक्षण केलं. महाराजांनी म्हटले, मी आलो तेव्हापासून या बंगल्यामध्ये मला फक्त तू एकटाच दिसत आहे. दुसरं या बंगल्यामध्ये मला कोणी दिसत नाही. या बंगल्यामध्ये दुसरं कोणी राहत नाही का? त्यावेळेस त्या व्यक्तीनं उत्तर दिलं, म्हणे महाराज मी आणि माझा भाऊ असं दोघं जण या बंगल्यामध्ये राहतो. मग महाराजांनी परत प्रश्न केला, म्हणे का रे दादा, मी आलो तेव्हापासून तू एकटाच मला दिसत आहे, तुझा भाऊ मला दिसला नाही. त्यावेळेस त्या व्यक्तीनं उत्तर दिलं, म्हणे महाराज माझ्या भावाचं आणि देवाचं अजिबात पटत नाही आणि जे देवाचं नाव घेतात त्यांचं तर अजिबात पटत नाही. त्यावेळेस साधूंनी प्रश्न विचारला, म्हणे का रे तुझ्या भावाचं आणि देवाचं का पटत नाही? त्यावेळेस त्या व्यक्तीनं उत्तर दिलं, म्हणे महाराज तो नास्तिक आहे, त्याला देव आवडत नाही. आणि मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुतूहलता निर्माण झाली. त्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न उद्भवला की महाराज माझ्या सेवेला बघून माझ्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि महाराजांना मला काहीतरी देण्याची इच्छा आहे, परंतु महाराजांनी मला काहीतरी द्यावं त्याच्या अगोदर आपणच महाराजांना एक मागणं मागावं. त्यांनी नमस्कार केला आणि म्हणे महाराज तुम्ही जर मला माझ्यावर कालपासून केलेल्या सेवेवर जर प्रसन्न असाल तर माझी एक विनंती आहे. काय? मला पांडुरंग परमात्म्यांनी सर्व काही दिलेलं आहे. माझ्या घरी बंगला आहे, गाडी आहे, जमीन जुमला आहे, सर्व आहे, परंतु माझी एक इच्छा आहे. काय? की माझा जो भाऊ आहे ना याला देव आवडत नाही, हा नास्तिक आहे, वाईट मार्गाला गेलेला आहे. माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही काय करा, माझ्या भावाच्या मुखातून फक्त एकदा राम म्हणून घ्या. त्यावेळेस साधूंनी सांगितले, एक काम कर, तुझ्या भावाकडे जा आणि तुझ्या भावाला घेऊन ये. हा पळतच भावाकडे गेला आणि म्हणे दादा चाल म्हणे, तुला आपल्या घरी बोलवलेलं आहे.
भावाने विचारलं कोण? त्यानं सांगितलं महाराज आपल्या घरी आलेले आहेत आणि तुला त्यानं बोलवलेलं आहे. आता मला सांगायचं काय, याचं देवाचं आवडत नव्हतं आणि देवाचं नाव घेणाऱ्या सोबत याचा 36चा आकडा होता. यानं तिथूनच उत्तर दिलं, म्हणे जोपर्यंत महाराज आपल्या घरी आहेत तोपर्यंत मी घरी येणार नाही, नवे मी घरात पाय सुद्धा टाकणार नाही. हा नाराज झाला आणि आपल्या घराकडे आला. मनाने वंदन केलं आणि सांगितलं, म्हणे महाराज माझ्या भावांनी उत्तर दिलेलं आहे, जोपर्यंत तुम्ही आमच्या घरामध्ये आहेत तोपर्यंत माझा भाऊ घरामध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही. महाराजांच्या सर्व दृष्टांत लक्षात आला. महाराजांनी एक युक्ती केली. काय? म्हणे एक काम कर म्हणे काय? तुझ्या भावाला जाऊन सांग म्हणे की महाराज आपल्या घरून निघून गेले. आणि महाराज एका दरवाजाच्या आडुशाला लपून बसले. लक्ष देऊन ऐका. हा पळतच भावाकडे गेला आणि त्याला म्हणतो, दादा महाराज आपल्या घरून निघून गेले, चाल म्हणे तू आता घरी आला तरी काही हरकत नाही. आणि महाराज गेले असं ऐकल्याच्या नंतर तो खुश झाला आणि घराकडे येण्यासाठी निघाला आणि घरी आला आणि घरामध्ये जसा पाऊल टाकला तसा महाराजांनी त्याचा हात पकडला आणि एकच प्रश्न केला की म्हणे का रे, आतापर्यंत तू भगवंताचं नाव किती वेळेस घेतलेलं आहे? तो म्हणे महाराज जाणून बुजून जाऊ द्या, मी एकदा सुद्धा भगवंताचं नाव घेतलेलं नाही. त्यावेळेस त्या साधूने एकच प्रश्न केला, एक काम कर म्हणे तू एकदा राम म्हण, मी तुझा हात सोडून द्यायला तयार आहे. त्या व्यक्तीनं सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही रात्रंदिवस जरी माझा हात धरून ठेवला तरी सुद्धा मी राम म्हणणार नाही. आणि असं म्हणण्याच्या नादात तो राम म्हणून गेला. महाराजानं त्याचा हात सोडून दिला. सांगितलं तुझं काम झालं. आणि मायाहू लक्ष असू द्या, काही काळ गेल्याच्या नंतर यमाचे यमदूत आले आणि त्या व्यक्तीला घेऊन गेले. त्याचा अंतकाळ जवळ आलेला होता. यमाचे यमदूत आले आणि त्या व्यक्तीला घेऊन गेले. आता सर्वजण लक्ष ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. पृथ्वी तलावरती जे काही आपण पाप करतो आणि पुण्य करतो आपल्याला वाटतं कोणी पाहत नाही, पण आपण गेल्याच्या नंतर वर चित्रगुप्ताकडे आपल्या कर्माची सर्व यादी असते. आपण गेल्याच्या नंतर चित्रगुप्त अशी यादी काढतो आणि आपल्याला प्रश्न विचारतो, का रे तुला एवढा सुंदर नरदेव मिळाला होता, तू भजनाला गेला होता का? नाही, मग फुल्ली मारा, असं चित्रगुप्ताकडे असतं. तू भगवंताचं नाव घेतलं होतं का? नाही, मग फुल्ली मारा. का रे सप्त्यातली वर्गणी घरी नेली होती का? हो, मग राईट करा. असं चित्रगुप्ताकडे यादी असती. चित्रगुप्ताने ती यादी काढली आणि चित्रगुप्त तर आश्चर्यचकितच झाला. का? कारण त्या व्यक्तीनं जीवनभर आल्याच्या नंतर पाप केलेले होते. फक्त एक पुण्य त्याच्या पदरामध्ये होतं. कोणतं? फक्त एकदा त्यानं प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेतलेलं होतं. तेवढं पुण्य त्याच्या पदरामध्ये होतं आणि त्या पुण्याचं फळ त्याला काय द्यायचं म्हणून चित्रगुप्ताच्या लक्षात येत नव्हतं. म्हणून काय झालं दादा, चित्रगुप्ताने त्या व्यक्तीला इंद्रदेवाकडे नेलं आणि इंद्रदेवाला सर्व दृष्टांत सांगितला. म्हणे देवा, या व्यक्तीनं जीवनभर आल्याच्या नंतर पाप केलेले आहेत. या व्यक्तीच्या जीवनामध्ये फक्त एक राम म्हणण्याचं पुण्य आहे आणि त्या पुण्याचं फळ याला काय द्यायचं माझ्या लक्षात येत नाही. तुम्ही या पुण्याचं फळ याला देऊन टाका. त्यावेळेस इंद्रदेवाने सुद्धा सांगितलं, हे बघ म्हणे, मला या राम म्हणण्याच्या पुण्याचं फळ याला देता येणार नाही. मग आता काय करायचं? मग आता एक काम करू म्हणे, आता आपण कोणाकडे जाऊ म्हणे, तर ब्रह्मदेवाकडे जाऊ. आणि ब्रह्मदेवाकडे गेले. कोण कोण? तो व्यक्ती, चित्रगुप्त आणि इंद्रदेव. ब्रह्मदेवाकडे गेले, नमस्कार केला, सर्व दृष्टांत सांगितला. ब्रह्मदेवाने गोड उत्तर दिलं. ब्रह्मदेवाने सांगितलं, हे बघा म्हणे, सृष्टी निर्माण करणं माझ्या हातामध्ये आहे, पण पुण्य आणि पापाचं फळ देणं माझ्या हातामध्ये नाही. मग ब्रह्मदेवाला प्रश्न केला, का हो देवा, आता आम्ही कोणाकडं जाऊ? ब्रह्मदेवानं सांगितले, एक काम करा म्हणे, तुम्ही भगवान विष्णूंकडे जा. भगवान विष्णूंकडे गेले. कोण कोण? इंद्रदेव, तो व्यक्ती, चित्रगुप्त आणि ब्रह्मदेव. भगवान विष्णूंकडे गेले, नमस्कार केला, सर्व दृष्टांत सांगितला. भगवान विष्णूंनी सुद्धा तेच उत्तर दिलं, या पुण्याचं फळ मला देता येणार नाही. मग परेशान झाले सर्व देव आणि मग हात जोडून विनंती केली भगवान विष्णूंना. सांगितलं, देवा,
आता तुम्हीच आम्हाला अशा देवाचं नाव सांगा की जो देव या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देऊ शकेल. त्यावेळेस विष्णूंनी उत्तर दिलं की एक काम करा म्हणे. काय? तुम्ही अशा देवाकडे जा म्हणे की जो देव रात्रंदिवस प्रभू श्री रामचंद्राचं भजन करतो. मला सांगा, त्या व्यक्तीनं नाव कोणाचं घेतलं होतं? बोला बोला, कोणाचं? प्रभू श्री रामचंद्राचं. विष्णूंनी उत्तर दिलं, तुम्ही अशा देवाकडे जा म्हणे की जो देव रात्रंदिवस प्रभू श्री रामचंद्राचं भजन करतो. मग मला सांगा, असा कोणता देव आहे की जो रात्रंदिवस प्रभू श्री रामचंद्राचं भजन करतो? महाराज, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, देव भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव. वा, भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. महाराज, जगाच्या पाठीवर असा कुठला देव असेल की जो देव रात्रंदिवस प्रभू श्री रामचंद्राचं भजन करत असेल, तर ते देव जर कोणते असतील तर भोलेनाथ शंकर आहेत. आता हे सर्वजण कोणाकडे आले? भगवान शंकरांकडे आले आणि प्रश्न विचारला. म्हणे, देवा, या व्यक्तीनं जीवनभर आल्याच्या नंतर पाप केलेले आहेत, फक्त एक पुण्य याच्या पदरामध्ये आहे की याने जीवनात चुकून याच्या मुखातून प्रभू श्री रामचंद्राचं नाव निघलेलं आहे, तेवढं पुण्य याच्या पदरात आहे आणि त्या पुण्याचं फळ याला काय द्यायचं हे आमच्या लक्षात येत नाही. या पुण्याचं फळ तुम्ही यांना द्या. आता लक्ष देऊन ऐका. भोलेनाथ शंकरांनी उत्तर फार गोड दिलं महाराज. पॉइंट टू बी नोटेड, अंडरलाईन करा या वाक्याला. तुम्ही कीर्तनातून काही जरी नेलं नाही तरी चालेल, फक्त एवढं वाक्य घरी घेऊन जा. भोलेनाथ शंकरांनी उत्तर दिलं, म्हटले, मी कुठल्या अपेक्षेनं देवाचं भजन करत नाही. त्यावेळेस सर्व देवांनी प्रश्न विचारला. म्हणे, देवा, आम्ही तुमच्याकडे अपेक्षा घेऊन आलो होतो की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देसाल, पण का हो, आम्ही आता कोणत्या देवाकडं जायचं? त्यावेळेस भगवान शंकरांनी उत्तर दिलं, एक काम करा म्हणे, या व्यक्तीनं ज्या देवाचं नाव घेतलंय त्या देवाकडे तुम्ही याला घेऊन जा. आणि मग ठरलं कोणाकडे जायचं? प्रभू श्री रामचंद्राकडं. तो व्यक्ती सोबत होता ना, तो व्यक्ती म्हणे, आता मी तुमच्या सोबत येणार नाही, मला ज्याच्याकडे न्यायचंय त्या देवाला तुम्ही माझ्याकडे घेऊन द्या. कशाच्या जोरावर? बोला बोला बोला, कशाच्या? फक्त भगवंताच्या एका नामाच्या. भगवान शंकराच्या लक्षात आलं. भगवान शंकरांनी सांगितलं, एक काम कर म्हणे, तू पालखीत बसतो का? तो म्हणे, बा, पालखीत बसायचं असेल तर मी तयार आहे. आणि लक्ष असू द्या, तिथं पालखी आणली आणि त्या व्यक्तीला कशात बसवलं? पालखीत बसवलं. ऐन वेळेवर तिथं खांदेकरी कोण उपलब्ध होतील म्हणून स्वतः चारही देवानं ती पालखी कुठं घेतली? खांद्यावर घेतली. आणि ती पालखी निघाली कुठं? प्रभू श्री रामचंद्राच्या दिशेनं, म्हणजे वैकुंठाच्या दिशेनं. आणि ती पालखी जशी वैकुंठाच्या दिशेनं निघाली, प्रभू श्री रामचंद्र आपल्या सिंहासनावरती बसलेले होते आणि प्रभू श्री रामचंद्रानं लांबूनच ती पालखी पाहिली. आणि पालखीत कोण बसलंय महाराज याच्याकडे लक्ष गेलं नाही. पालखीला खांदेकरी कोण कोण आहेत याच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांचं लक्ष गेलं. प्रभू श्री रामचंद्रानं विचार केला, जर खांदेकरी एवढाले मोठाले देव असतील तर पालखीत बसलेला कोणीतरी साधू महात्मा, बोला बोला बोला, पालखीत बसलेला साधू महात्माच होता ना? नाही नाही नाही, एक साधारण व्यक्ती होता.
पण एकदा प्रभूचं नाव घेतलं तर स्वतः भगवंताच्या डोक्यावर त्याला बसायची जागा प्राप्त झाली. एवढी ताकद कशामध्ये आहे? भगवंताच्या एका नामामध्ये आहे. एवढंच नाही महाराज, प्रभू श्री रामचंद्र त्या पालखीच्या आडवे गेले, ती पालखी खाली टेकवली, त्याच्या हाताला धरलं आणि आपल्या सिंहासनावर नेऊन बसवलं. आणि मग या 4 देवांना प्रश्न केला की तुम्ही माझ्याकडं कशासाठी आले होते? या 4ही देवांना हसून उत्तर दिलं, म्हणे देवा, आम्ही तुमच्याकडे आलो होतो की या व्यक्तीनं फक्त जीवनामध्ये एकदा तुमचं नाव घेतलं होतं आणि त्याचं पुण्य आम्हाला याला देता येत नव्हतं, आणि त्या पुण्याचं फळ याला काय द्यावं हे आमच्या लक्षात येत नव्हतं, म्हणून तुमच्याकडे आलो. आणि इथं आल्याच्या नंतर आम्ही बघितलं तर स्वतः तुम्ही सिंहासनावरून उठले आणि त्याला आपल्या सिंहासनावरती बसवलं. याच्यापेक्षा वेगळं पुण्य याला दुसरं काही मिळणार नाही. ही आहे भगवंताच्या नामामधली ताकद. मनाचं सांगत नाही, यासाठी प्रमाण आहे साधू संतांचे. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, आणि तो हा नामाचा महिमा, आणि तुझन कळे मेघश्यामा. विठ्ठल 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 विठ्ठल